हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्र। आज मोस्ट डिमांडिंग टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बरेच जण कमेंट करत होते, डीएम देखील करत होते की या समस्येवर काही घरगुती उपाय सांगा। तर ते म्हणजे चेहऱ्यावर येणारे काळे डाग किंवा वांग घरच्या घरी कसे घालवावेत। तर त्यासाठीच काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर काही आयुर्वेदिक औषधं देखील सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी हे वांगाचे डाग घालवू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। वांग म्हणजे काय तर चेहऱ्यावर विशेष करून दोन्ही गाल आणि नाकावर ब्राऊन ब्लॅक कलरचे पॅच किंवा स्पॉट यायला लागतात, त्याला वांग असं म्हटलं जातं। आणि नाकावर विशेष करून ते प्रॉमिनंट दिसतात, त्यामुळे बटरफ्लाय सारखा त्याला शेप येतो, त्यामुळे त्याला बटरफ्लाय मार्क देखील म्हटलं जातं। हायपर पिगमेंटेशन, मेलॅस्मा हे देखील वर्ड्स सगळ्यांना माहीत आहेतच। तर आपल्या त्वचेला रंग प्राप्त करून देण्यासाठी मेलॅनोसाइट नावाच्या ज्या पेशी असतात ते मेलॅनिन नावाचा रंगद्रव्य सिक्रेट करत असतात, आणि हे मेलॅनिन जर जास्त प्रमाणात सिक्रेट झालं तर त्वचेवर डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे स्पॉट किंवा पॅचेस यायला लागतात। स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून यायचं, तर आजकाल पुरुषांमध्ये देखील हे वाढलेलं आहे। वांग येण्याचं कारण काय आहे ते सगळ्यात आधी जाणून घेऊ। सगळ्यात पहिलं तर उन्हामध्ये तुम्ही जर जास्त फिरत असाल तर, म्हणजे सन एक्सपोजर जर जास्त तुम्हाला असेल तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर वांग येतं। सनबर्न असं देखील म्हटलं जातं। त्याचबरोबर उष्णता ज्या ठिकाणी जास्त लागते, म्हणजे गॅसची शेगडी असेल त्या ठिकाणी विशेष करून महिला जास्त वेळ जर काम करत असतील तर नक्कीच त्यांना हे वांग येत असतं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स। विशेष करून स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतर वांग येण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण हार्मोनल चेंजेस खूप जास्त प्रमाणात असतात। अगेन 40 नंतर देखील स्त्रियांमध्ये भरपूर हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे त्यानंतर आणि रजोनिवृत्तीच्या काळात वांग येण्याचं प्रमाण खूप जास्त आढळतं। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पचनशक्ती बिघडलेली असेल तर, जर तुमचं नित्य नियमाने पोट साफ होत नसेल तर त्वचा विकार जास्त प्रमाणात होण्याचे तुम्हाला चान्सेस असतात। आणि पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे केमिकलचा अतिवापर, जास्त स्ट्रॉंग केमिकल जात आहे असे फेस वॉश किंवा क्रीम वापरणं किंवा कुठलीही चेहऱ्याची ट्रीटमेंट करणं, ब्लीच देखील बऱ्याच मुली करत असतात, त्यामुळे देखील हे वांग जास्त वाढत असतात। स्ट्रेस, एन्झायटी आणि त्यामुळे रात्री पुरेशी झोप होत नाही, आणि त्यामुळे देखील चेहऱ्यावर वांग येत असतं। कारण म्हणजे अनुवंशिकता, जर घरात आईला, आजीला जर कोणालाही असं वांग आलेलं असेल तर नक्कीच पुढच्या पिढीला देखील हे येण्याचं प्रमाण जास्त आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांग येऊच नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। जर उन्हात तुम्ही जास्त फिरत असाल किंवा नाही तरी देखील सनस्क्रीन ॲप्लिकेशन रोज करणं गरजेचं आहे, ऋतू कोणताही असू दे। मी बऱ्याच वेळा सांगत असते की सकाळी आंघोळीनंतर मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन लावणं हे तुमचा डेली भाग असायला पाहिजे, नाहीतर ते सनरेज तुमच्या चेहऱ्यावर UV रेज जे आहे त्याचा इम्पॅक्ट स्किनवर होत असतो, आणि त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते आणि वांग देखील येऊ शकतं। त्याचबरोबर उन्हात जायचं असेल तरी सनस्क्रीन लावलेलं असेल तरी देखील चेहरा व्यवस्थित कव्हर करणं, हेल्मेट घालणं, छत्री घेणं हे देखील गरजेचं आहे, कारण आपल्या स्किनचं संरक्षण हे आपल्याच हातात आहे। कारण एकदा का डाग आले तर ते घालवण्याला थोडासा वेळ जातो, ते क्लिष्ट काम आहे। यावर घरगुती उपाय काय करता येतील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सफोलिएशन करणं गरजेचं आहे, म्हणजे ती त्वचा खरवडून काढणे, घासून काढणं गरजेचं आहे, जेणेकरून तो जो डार्क पॅच आलेला आहे तो निघून जाईल। तर घासण्यासाठी स्क्रबचा वापर आपण करायला पाहिजे। आता स्क्रब मार्केटमध्ये निर्णय आहेत, पण आपण घरगुती देखील स्क्रब आपण करू शकतो। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ यासाठी बेस्ट आहे। तर मसूर डाळ छान कडकडीत वाहायची आणि ती मिक्सरला फिरवून घ्यायची, थोडीशी अशी खरखरीत लागेल अशी ठेवायची, आणि त्यात दूध घालून तुम्ही दूध आणि थोडीशी चिमूटभर हळद घालून ती तुम्हाला चेहऱ्याला लावायची, तिथे 5 मिनिटं ठेवायची आणि ओलं असताना चेहरा घासायचा आहे त्याने, आणि मग कोमट पाण्याने धुवायचा आहे, याने छान स्क्रब होतं, चेहरा खूप क्लीन होतो। जर तुमची ऑइली स्किन असेल तर मसूर डाळीमध्ये तुम्ही दुधाऐवजी गुलाबजल देखील टाकू शकता। तर हा उपाय तुम्हाला आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे मध हा देखील एक्सफोलिएशनसाठी उत्तम आहे, कारण लेखन कर्म त्याचं सांगितलेलं आहे। तर मधाचा वापर देखील तुम्ही एक्सफोलिएशनसाठी करू शकता,
परंतु मधाची काही काहींना ॲलर्जी असते. मध जर लावला तर काहींना जळजळ आग होते किंवा त्वचा जास्त काळवंटे देखील. तर ज्यांना मध सूट होतो त्यांनीच मधाचा उपयोग करा. अन्यथा तुम्ही पॅच टेस्ट करायची आहे. कुठलंही नवीन प्रोडक्ट जर तुम्ही स्किनवर अप्लाय करत असाल, स्किन तुमची सेन्सिटिव्ह असेल, तर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही हाताच्या आतल्या बाजूला इथे लावून ठेवायचं. 24 तास तुम्ही ते ऑब्झर्व करायचं की त्यानंतर काही त्रास होतोय का, काही त्याला रॅशेस येत आहेत का, खाज येते का. जर काही होत नसेल तर याचा अर्थ ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत आहे, तरच तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. तर ओट्स पावडर हे देखील छान आहे स्किनसाठी. स्क्रब त्याने चांगलं होतं. तर ओट्स आणायचे, मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मध त्यात मिक्स करायचा आणि ते चेहऱ्याला लावून त्याने स्क्रब करायचं. आठवड्यातून एकदा जरी तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमचं ते वांगाचे डाग तुम्हाला कमी झालेले दिसतील. दररोज लावण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधामध्ये जायफळ, बदाम हे देखील उगाळून त्या डागांवर लावलं तर ते डाग फेड व्हायला नक्कीच मदत होते. कोरपडीचा गर जो आहे किंवा ॲलोवेरा जेल जे आहे त्यामध्ये तुरटी पावडर किंचित टाकायची. तुम्हाला छान ते मिक्स करायचं आणि ते तुम्ही वांगांच्या डागावर लावायचं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी हा उपाय केला तर नक्कीच तुमचे डाग कमी होण्यासाठी मदत होते. आता आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपाय सांगितलेले आहेत वांगासाठी. एकतर वेगवेगळ्या वनस्पती आहेत ज्या वर्णगणात मोडतात, म्हणजे ज्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो आणि डाग असतील किंवा त्वचा काळी पडली असेल त्यासाठी देखील हे उत्तम औषधी आहे. त्यामध्ये ज्येष्ठ मध आहे, वेखंड आहे. तर हे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये, कच्च्या दुधामध्ये मगाशी मी जायफळ आणि बदामाचं सांगितलं तसं ज्येष्ठ मध आणि वेखंडाची काडी देखील मिळते. ती तुम्ही कच्च्या दुधामध्ये उगाळून लावली तरी खूप चांगला रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर हळकुंड देखील उगाळून जर लावलं तर त्याचा विशेष फायदा होतो. त्याचबरोबर आजकाल कच्ची हळद देखील बाजारात मिळते, तर ती देखील छान मिक्सरमध्ये बारीक करायची थोडं थोडं दूध घालून आणि त्याचा लेप केला किंवा बेसन पिठात थोडं टाकून त्याचा लेप केला तर त्याने देखील खूप चांगला फायदा होतो. वेदामध्ये काही तेल सांगितलेलं आहे जे वांगावर लावून त्याचा मसाज केला तिथे तर नक्कीच ते डाग तुमचे कमी होतील आणि हळूहळू निघून जातील. तर त्यासाठी कुठले तेल सांगितलेले आहेत तर कुमकुमादी तेल आहे, चंदनादी तेल आहे, मंजिष्ठादी तेल आहे. हे तेल तुम्हाला नाही मिळाले कुठले तरीही मोहरीचं तेल हे देखील बेस्ट आहे वांगाच्या डागांवर. तर मोहरीचं तेल सगळ्यांनाच आय थिंक डागांवर मोहरीचं तेल लावून एक हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटं फक्त मसाज करायचा आणि ते तसंच सोडायचं. त्रिफळा चूर्ण देखील खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे जे की विशेष करून त्वचेच्या सगळ्याच समस्यांवर खूप चांगलं काम करतं. तर त्रिफळा चूर्ण तुम्ही दह्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून ते चेहऱ्याला लावून त्याने क्लिन्झिंग देखील करू शकता. फेस पॅक म्हणून देखील ते तुम्ही वापरू शकता. 5 मिनिटं फेस पॅक ठेवून तो धुवून टाकायचा. तर ते देखील नियमित उपाय केला तर त्रिफळा देखील हा वांगाचे डाग कमी करण्यासाठी खूप चांगलं काम करतो. सांगितलं की पोट साफ होत नसेल तरी देखील तुम्हाला कुठलेही त्वचा विकार होऊ शकतात. त्यामुळे त्रिफळा चूर्ण जर तुम्ही कोमट पाण्यात रोज रात्री घेतलं तर त्यातून तुमचं डिटॉक्सिफिकेशन होईल आणि वांगाचे डाग हळूहळू कमी होतील. काही अबव जर तुम्ही असाल तर नियमित आपल्या त्वचेची काळजी आणि नाईट स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करा, ज्यामुळे तुम्हाला ह्या कुठल्याही तक्रारी होणार नाहीत आणि सुरकुत्या देखील येणार नाहीत. ती एजिंगचं देखील तुमचं काम होऊन जाईल. आणि त्याचबरोबर अभ्यंतरमध्ये विटॅमिन ए, सी आणि विटॅमिन बी असणारं फूड तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आवळा, लिंबू विटॅमिन सी साठी बेस्ट आहे. गाजर, पपाया आहे, विटॅमिन ए नी भरपूर आहे आणि सर्व पालेभाज्या, कडधान्य हे देखील तुम्ही नियमित घेतलं तर तुमचं आतून न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळतात आणि त्यामुळे तुमची स्किन चांगली राहते. अशा प्रकारे वांग काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती टिप्स मी तुम्हाला सांगितल्या. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.